आज आपण सीड बार्स बनवणार आहोत, म्हणजेच आपल्या बियांपासून वड्याच बनवणार आहोत। तर कुठल्या बिया वापरणार आहे आज, तर मी हा फार्म रिलायबलच्या पंपकिन सीड्स आणलेले आहेत। अर्थात त्याचं मागचं लेबल आधी आपल्याला वाचायचं आहे, ते मी वाचलेलं आहे आणि ह्याच्यात काही दुसरं नाहीच आहे, फक्त पंपकिन सीड्स, जस्ट पंपकिन सीड्स। नाहीतर युजुअली काय होतं, इतर मी बघितलेले आहेत त्याच्यामध्ये काहीतरी ॲडिटिव्ह असतातच, तर ह्याच्यामध्ये तसं काहीच नाही आहे, फक्त रॉ पंपकिन सीड्स आहेत। चला तर मी तुम्हाला आधी त्याचं साहित्य दाखवते। एकदम सोपं आहे आणि पटकन होणार आहे। फक्त आपल्याला फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी जो वेळ द्यावा लागतोय तो जरा आहे जास्तीचा, बाकी फटाफट आपले हे बार्स तयार होणार आहेत। तसेच हे चिया सीड्स पण मी वापरणार आहे, पण चिया सीड्सना नेहमी हे भिजवूनच वापरायचे असतात। भिजवून त्याची जेल बनते, ती आपण चटणीमध्ये किंवा स्मूदीमध्ये वापरायची असते। पण ह्या बार्समध्ये मी भिजवणार नाही आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला मॉइश्चर नको आहे। मॉइश्चर झालं तर ते बार्स खराब होतील, म्हणून हे मी थोडेसे असे गरम करणार आहे आणि थोड्या प्रमाणातच हे चिया सीड्स या बारमध्ये वापरणार आहे। बारसाठी लागणारं साहित्य आपण बघूयात। पंपकिन सीड्स, पीनट बटर, फ्लॅक्सीड पावडर, चिया सीड्स, वेलची, खजूर आणि तूप। आता हे भाजलेले पंपकिन सीड्स आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात। एकदम पेस्ट करायची नाही आहे, जाडे भरडेच ठेवायचे आहेत। हे बघा, असं जाडं भरडं दळायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये। मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात। थोडेसे रोस्ट केलेले चिया सीड्स घालूयात, फ्लॅक्सीड पावडर आणि हे पंपकिन सीड्स। परत हे थोडंसं मिक्सरला लावून घेऊयात। असं जाडं भरडं केलंय मिक्सरमध्ये। आता त्याच्यामध्ये वेलची पावडर घालूयात, तूप आणि पीनट बटर। आता परत मिक्सर फिरवून घेऊयात। हे बघा, छान झालंय, असं बाइंड होतंय चांगलं, त्यामुळे ह्याचे बार होऊ शकतात। जर कमी वाटलं याचं बाइंडिंग नाही झालं तर थोडंसं तूप त्याच्यामध्ये अजून ॲड करायचं। पहिला खाली थोडंसं तूप लावायचं। आता थोडंसं हाताला तूप लावून आपण ते थापून घेऊयात। आता ही थाळी आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊयात, अर्धा एक तासाने बाहेर काढूयात। आता 1 तास झालेला आहे, फ्रीजमधनं काढून घेऊयात। Nutrient dense seed bars, no refined sugar, no chemicals, just real food for health.